मित्रांनो ही बघा ही ट्रॅक्स आहे आता आमच्याकडे दिसताना बाकी मंडळी सगळं बसतात ट्रॅक्समध्ये. तर मित्रांनो स्वागत आहे आपल्या नवीन चॅनलमध्ये तुमच्या आमच्या जवळच्यामध्ये. आणि ही आता आमची मंडळी बसतात गाडीमध्ये आणि तुम्हाला गाडी जवळून दाखवतो. तिथे आमच्या मामी बसलेल्या आहेत. अच्छा यस इथे रोहीची आई बसलेली आहे. इथे दोन ड्रायव्हर आहेत इथे दोघं जण. इथे अशी गाडी दिसते तुम्हाला. तर ह्या गाडीमध्ये आज फिरतो आणि श्रीकांता नमस्कार श्रीकांताची गाडी आहे. आपण आज त्या गाडीत जाऊन फिरणार आहोत तुळजापूर आणि गांगापूर. पहिला पण गांगापूरला ते. तर ही मंडळी आपली इथे बसतो आपण सगळी. यस तर हे ड्रायव्हर लोक आहेत. मामी आमच्या मागे बसलेले आहेत आणि आता आपण इथे बसतो. तर आता मित्रांनो जाऊया पहिला आपण गांगापूरला जातो आहे आणि गांगापूरनंतर तुळजापूर. तर आजचा दिवस असाच आपला देवभक्ती सगळेजण करतो आपण दर्शनाला जातो आहे. आणि हे मागच्या साईडला आम्ही इथे बसतो ही मंडळी बसलेली आहेत. नमस्कार नमस्कार गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग. चला या बसा बसा बसा. अजून कोण राहिले बाकी? रोहित वहिनी मारी मारी जास्त खाल्लाय. 2 प्लेट घेऊन बसले ते. बाहेरच नाश्ता करायला पाहिजे होता ते बेटर होते. कारण उपाशी होते तर थोडे कमी होते. पूर्ण झालं बसत नाही लोक. 3 मध्ये पण 12 मध्ये चालले. आम्ही ते 4चा विचार करत होतो आज बसतो आपण गाडी आलो ना पण त्याच्यामध्ये होतं की जागा थोडी शॉर्ट आहे. कसं ओपन देणार बा काय शेंगू मेंगू डुक्कर आले तर मित्र सगळं मंडळी आमच्या ते उतरल्यात. आम्ही पोचलो आहोत गांगापूरला आणि आता इथे आम्ही जाणार आहोत. पहिलं इथे जे संगम आहे संगमावरती जाऊन तिकडे आपण हातपाय धुऊ आणि मग मंदिर आहे. कारण मंदिराची आरती आहे 12 वाजता ती आपल्याला अटेंड करायची आहे. आता ही सगळी मंडळी आता आम्ही कोंबणार तिथे. कोंबणार बकऱ्यांसारखे. आता हे कोंबणार एकमेकांच्या मांडीवर डोक्यावर काय बसायचं बसून घ्या. मांडीवर चला 12पर्यंत परत येऊ आपण. तर मित्रांनो आम्ही कोंबून बसतोय बघा. इथे 4 जण बसलेत पुढे. मागे इकडे लहान पोरं मांडीवर बसलेले आहेत आणि मागच्या साईडला पण कोंबलेले आहेत सगळेजण. तर ह्या गाडीमध्ये आम्ही टोटल 15 जण आहोत. 15 आहे ना? लहान मुलं पकडून 15 लहान मुलं पकडा 15 टेम्पोमध्ये शिरलेले आहेत. हे भाई मजा आहे भाई. सगळे बसले इथून मित्रांनो एंट्री आहे. आता आतमध्ये आपल्या इथून जायचं आणि आपण पोहोचलो आहोत फायनली आम्ही ह्या गाडीमधून पोहोचलो आहोत. दादाने बरी जबरदस्त चालवली आहे गाडी. थँक्यू दादा. अरे भाई एवढ्या जण एकत्र घेऊन आलेले आहेत. आणि बघा कोंबलेली माणसं दाखवतो तुम्हाला. हे बघा कशा प्रकारे कोंबलेली माणसं आहेत बघा. एकावर एक गडलेली आहे ती बघा. एवढी पाठीमागे 1 2 3 4 5 6 7 माणसं एवढी जण इथे मागे काय झोपली. हात द्या चला. आणि आता फायनली आम्ही आता चालू मंदिराचं दर्शन घ्या. पहिला संगम पण दाखवतो तुम्हाला. जायला मिळेल का नाही कारण आम्हाला 12ची आरती अटेंड करायची आहे. तर संगम आपल्याला बघायला मिळेल का बघूया. जाऊ आपण संगमवरती जाऊ. चला दोरा बांधा धंदा साठे उद्योग सांभाळ साठून झाडाखाली देवा लावा. आरतीचं सामान म्हणजे तुम्हाला पूजेचं सामान मिळतं. आणि आता आमच्या मंडळीने पूजेचं सामान घेतलेलं आहे. इथे सगळं घेतलं का?
हो सगळं घेतलं. हां विसरू नका. पण ते घेतलं. चला आता आपण इथे पूजा बिजा करूया आणि मग घेऊया. आपण फक्त द्रोण घेऊया, पुढे मिळेल आपल्याला. तर संगमाची पूजा करण्यासाठी आपण द्रोण सोडतो तेवढंच आहे. चला तर मित्रांनो आपण इथे संगम आलेलो आहे आणि संगम हा समोर दिसतोय आपल्याला. इथून नदी आणि ह्या साईडने राईट साईडने एक नदी दिसते. तर हा एक संगम आहे समोर आणि आता संगमामध्ये आपण ह्या नदीला आपण हे दीप आपण वाहून त्यांची पूजा करतो आहे. तर आता हे सगळे मंडळी आता एक एक सगळं करतील. चला तर इथे आंघोळ करून नंतर इथे आतमध्ये जाऊन तिकडे वरती पारायणला बसतात. समोर दिसते तुम्हाला वरती. तर बरीच मंडळी इथे आंघोळ करतात. अंगावर पाणी घेऊन मग जाऊन पारायणला बसतात. तर मित्रांनो तुम्हाला संगम दाखवतो. हा संगम आहे. ही नदी एक दिसते आणि ही नदी. रुचा नदीचं नाव काय बोललीस? कृष्णा आणि भीमा. अच्छा अमरजाप आणि भीमा अशा दोन नदी आहेत. 3 नदी आहेत. कृष्णा भीमा आणि अमरजाप अशा 3 नदी आहेत मित्रांनो. हे मला आता कळलं. मी म्हणतो 2च नदी आहेत. तर इथे नाही संगम आहे आणि ह्या संगमाची इथे आपण इथे पाणी भरायला आलं. तर आपण हे बघा पाणी इथे बाटली भरून घ्या आणि क्लीन किती आहे पाणी. बऱ्यापैकी क्लीन आहे. जास्त आतमध्ये नको नेऊया म्हणजे पाणी गढूळ नाही भेटणार आपल्याला. तर मी बाटली भरली त्यात बऱ्यापैकी चांगलं पाणी मिळालं आहे. पाणी भरलेलं आहे. हे बघा मस्त क्लीन पाणी झाले पाहिजे. बरं आहे की ओके. तर आपण हे तर पॅक करून देऊया. चला मंडळी आपली तिकडे उभे आहेत. चला अजय नगरकर आहे माझं नाव. हां तर मित्रांनो इथे पण संगमाला काही मित्र आले. तुम्ही कुठनं आलात? आईला नगरवरून आलात. अच्छा तुम्ही किती जण आहे मग? 5 जण आहेत. अरे वा. कधी आला तुम्ही इथे? मग आता इथून पुढे काय पुढचा प्रवास? पंढरपूरला. अरे वा. आम्ही पण उद्या पंढरपूरला आहोत. आता काय नाव काय तुमचं बोलात? शुभम पुदाले. शुभम. ओम रवींद्र चिखले. अच्छा मग तुम्ही सगळे कॉलेज फ्रेंड कसे फ्रेंड मित्र कसे? कॉलेज मित्र आहेत. तर आता श्री स्वामी समर्थ. चला भेटू. हां अजय नगरकर. ओके. तर मित्रांनो हे औदुंबराचं झाड आहे आणि इथे आपण आता धागा बांधून घेतोय आणि काही मंडळी तिथे भक्तगण पण आहेत चाललेलेच. नमस्कार. चला आपण बांधून घ्या. हर हर महादेव. तर इथे मगाशी म्हणल्याप्रमाणे आपण दिसते तुम्हाला इथे पारायण करायला बसतात. मग नदीवरनं आंघोळ करून पब्लिक येतं आणि तिथे जर प्रत्येकजण येऊन पारायण करायला असतात. तर तुम्हीही येऊ शकता इथे बसायला. आपण माझी भरवरीची इच्छा असते पण आता कसं आमचं घाईघाईत असतो. एकदा तरी इथं मला पारायण मला तरी करायचं आणि आपली मंडळी इथे तर घेऊ. हे झालं दर्शन तुमचं? दर्शन झालं तुमचं? चला आपण जाऊया.
बाहेर आहे. तुम्ही कुठून आलात? तुम्ही कुठून आहे? हिंदी अच्छा, कहाँ से हैं आप? हम लोग निज़ामबाद तेलंगाना। निजामाबाद तेलंगाना से. अरे वाह, कितने जन हैं आप? हम लोग 12 जन हैं। 12 जन हैं. तो बॉयज ओनली या फैमिली? फैमिली अच्छा, फॅमिली के साथ. ओके. श्री स्वामी समर्थ. चला या पुढं कॅमेरामन, चला दर्शन करा. तुम्ही पण दर्शन घ्या. गणपती बाप्पा मोरया. दिगंबरा दिगंबरा सुखाद वल्लभ दिगंबरा. शिवशंभो शिवशंभो हर हर महादेव. तर आता मित्रांनो औदुंबरला प्रदक्षिणा घालून झालेली आहे आपली. हां, तर आपण आता बाहेर पडतो आहे. आपका यूट्यूब का नाम? अजय नगरकर. अजय नगर का। हां. आप कर्नाटका से? नहीं, मैं महाराष्ट्र मुंबई. मुंबई से। अच्छा। हाँ. आपका पहली बार है यहाँ? पहली बार पहली बार है. यहाँ से अभी यहाँ से हम लोग सुजापुर, वहाँ से पंढरपुर, वहाँ अच्छा. से कोल्हापुर, कोल्हापुर से गांगापुर आया. वो बीच में एक मंदिर था कोपेश्वर बोल के, हाँ हाँ वो यूट्यूब में देख के गए थे. मस्त. हाँ कोपेश्वर. हाँ कोपेश्वर शिवलिंग है. वो उसका जो पूनम में देखते हैं ना वो मस्त था. अच्छा, पूरा हो गया आपका? हाँ, दर्शन हो. अच्छा, अभी यहाँ से फिर कहाँ रिटर्न? यहाँ से अभी दत्तात्रेय को दर्शन कर लेना. दत्तात्रेय. अच्छा हाँ, वही अभी हम मंदिर में जा रहे हैं. अभी अभी यहाँ आरती हो रही है जो 12 बजे. हम लोग भी उधर ही पहुँचेंगे. मिलेंगे. चलो चलो. जय श्री राम. चला, तर मित्रांनो आपलं आता झालं आहे. बाकीची मंडळी गेलेली आहेत. बरेच मंडळी लांबून लांबून इथे येतात आणि हे बॉर्डरवरती असल्यामुळे कर्नाटकचे पण भाविक इथे येतात आणि महाराष्ट्रातले पण भाविक इथे येतात. आणि आता आपण चाललो आहे इथे मंदिराकडे. चला मंदिराकडे जा. मागे आपली मंडळी पुढे दिसत आहेत. तर आता मित्रांनो इथून झालं आहे संगम दर्शन झालेलं आहे आणि इथे नरसिंह मंदिर आहे, पण आपला आतमध्ये व्हिडिओ करायला आलो नाही आहे, तर ते व्हिडिओ करता येत नाही. तर बाहेरून तुम्हाला हे दाखवतो. आणि इथून आता आपण चाललो आहे दत्ताप्रभू दिगंबर मंदिर जे आहे तिथे, आणि तिथून आपला आरती करायची आहे. आणि आमची मंडळी सगळे आलेले आहेत दर्शन घेऊन बाहेर. बाकी आता रोहित आणि रोहितची फॅमिली येते, शिंदे फॅमिली. कसं वाटलं इथे छान वाटलं. दर्शन झालं? दर्शन झालं, छान वाटलं. तर आता मी काय पहिल्यांदा संगम बघितला. हां. अरे वा. मस्त. तुम्ही बरेच वर्षांनी आलो. बरेच लहान असताना आलेलो होतो. लहान वर्ष ना त्याच्या ना तुम्ही आता मला. मग तेव्हा कसं होतं इथे? तेव्हा एक असं एवढं हे नव्हतं. म्हणजे एवढी नाही. म्हणजे मंदिर वगैरे मंदिर नव्हती. मंदिर म्हणजे हे असं जे बांधकाम आहे तो नव्हता. हां हे आता बांधकाम बनवलं आहे. हां. तो लहान असताना आलो. आता बरेच वर्ष झाली. बरेच म्हणजे झाले 30-40 वर्ष झाली. बरेच वर्ष म्हणजे तेव्हा इथे मंदिर म्हणजे काहीच नसेल. छोटीशी हे छोटं आहे ते. हां. बाकी ते शेड बी नव्हतं. आज खूपच अच्छा. मित्रांनो अम्मा. आणि आता आम्ही पोचलो आहेत मंदिराकडे दत्त दिगंबराच्या दर्शनासाठी. यस. आणि ते दर्शन बघण्यासारखं आहे. मागच्या वेळेला आलेलो बाई प्रसन्न झालेलं मन. म्हणजे पहिल्यांदा मी दत्तांना पाहिलं. ते दर्शन खरोखर वेगळंच होतं. आणि तुम्ही तर पाहिलं, बरेच जण येऊन गेला असतात. माझ्यासाठी तो पहिला अनुभव होता. तुमच्यासाठी पण जसा तो पहिला अनुभव होता, ग्रेट होता. हिच्यामुळे आलेलो मी. हिच्यामुळे मित्रांनो आरतीला सुरुवात झालेली आहे. दर्शन केलं ना. थोडं साईड रुचा इथून आहे ते दर्शन म्हटलं इथून आहे का?
तर आपली मंडळी सगळी इथून आता दर्शनाला घेतात. हळूहळू हळू झाला हळू झाला. पाय सांभाळा तुम्ही. हो आमचे एवढे सगळे. चला हो झाले. हो हो. आणि मित्रांनो इथे आपण आता आलो आहोत आतमध्ये शिरलो आहोत. तर इथे मंदिर आहे या साईडला आणि बरीच मोठी लाईन लागलेली आहे. आणि इथून आता आपल्याला नंबर लागलेला आहे तर आपण पटकन लाईनमध्ये लागलो. हे बघा लाईन्स. जे आरती आता चालू होणार आहे दर्शन पटकन घेऊया आपण थोडं. आणि आज गर्दी भरपूर आहे मंदिरात. तर इथून आता व्हिडिओ अलाव नाही करणार आणि फोटो शूट करायचं बंद आहे. तर आता मी ते व्हिडिओ बंद करतो. नंतर भेटूया. मित्रांनो आरतीला सुरुवात झाली आहे आणि आपण आजवर प्रत्यक्षात म्हणजे व्हिडिओवरती बघवतो आणि आता आपण प्रत्यक्षात डोळ्याने बघतो. आणि तिथे तुम्हाला वरती पण दिसतं बघा. तर आता मित्रांनो तिकडनं आपण आरतीवरती झालेली आहे आणि तिकडनं आता व्हिडिओ अलाव नव्हता करायला आणि मग इथून आपल्याला आरती मिळते. तर बघा तर इथे सगळे भाविक आपल्या आरती घेतात. तर मित्रांनो तुम्ही पण घ्या तुमच्यासाठी आरती. चला खाली लोक नाही येतो. झालं की मागे तर मित्रांनो तुम्ही पण आरती घ्या. व्हिडिओ म्हणजे आरतीच्या वेळेला जी बोलणं मागाशी म्हणजे तुम्हाला व्हिडिओ कट करावा लागला. तिकडे आरती करायला मिळाली नाही आणि तिकडे अलाउच नाही करायचं. ते अलाव नाही आहे तिथे करायला तशी आरती करताना. कारण जर तुम्ही आरती करताना म्हणजे ते शूट करा असाल जे तुम्हाला दिसत होतं ते तर लिटरली ते तुमच्यावरती ओरडतात. आपल्यावरती नाही ओरडलं कारण आम्हाला एक जणी भाविक होतं तर येऊन सांगितलं की शूट करू नका. असं शूट केलं की ते अंगावर येतात. तर ते शूट बंद केलं आम्ही तेव्हा. म्हणून आता आरती झाली आहे आणि आता पूर्ण शांतता झाली आहे इथे. ठीक आहे. तर आता मी मागे जाऊन प्रसाद मिळतो का बघतो पहिला आणि आपण इथूनच बाहेर पडू. चल तर मी इथं आपल्याला प्रसाद मिळतो आणि ह्या तुम्हाला द्रोण वाटले असे द्रोण आहेत आणि द्रोणमध्ये आपल्याला प्रसाद द्यायचा आहे. चला लाईन कुठे आहे? इथे आहे का? इथे लाईन आहे द्रोणसाठी. लाईन आहे का इथे? कुठे लाईन आहे? झाला मस्तपैकी महाप्रसादाचा लाभ घेतलेला आहे. तर मित्रांनो इथे दिसतंय तुम्हाला मंदिरात. तर तुम्ही इथून येता. इथून आलं की तुम्हाला इथे अन्नछत्र दिसतं. तर इथे तुम्ही जेवून घेऊ शकता. ठीक आहे. तर मित्रांनो अन्नछत्र हे तिथे तुम्हाला विनामूल्य असतं. पण कधी आलात तर तुमच्या खुशीने तुम्ही ना अन्नछत्रामध्ये दान करत जा. कारण ते अन्नदानासाठीच होतं. गरज नाही आहे तुम्हाला स्वइच्छेने तुम्हाला द्यायचे ते पण नक्की द्या. मला तर वाटतं सगळ्यांनी द्यायलाच पाहिजे. तर तुम्ही इथं अन्नछत्रामध्ये जेवत असाल ना तर तुम्ही तुमच्या परीने तुम्हाला जेवढं दान करता येईल ना तर अन्नछत्रामध्ये दान करत तुम्ही पुण्य लाभतो. वेलकम वेलकम वेलकम. आइए चलो. तर मित्रांनो आम्ही आलो दर्शन करून अन्नछत्रामध्ये आम्ही मस्तपैकी महाप्रसादाचा लाभ पण घेतलेला आहे आणि आता आपण निघतो आहोत. तर आपण आता निघत आहोत तुळजापूरला. तर मंडळी ही गाडी मागे उभी आहे. ह्या गाडीतून आपण परत आम्ही तुळजापूरला निघणार आहोत आणि आमची मंडळी तिकडे काय करत आहेत? चला चला तुळजापूरला चला. चला तर मित्रांनो भेटूया तुळजापूरला. अरे हाय काय? तर मित्रांनो उतरलं आम्ही. 2 तासाचा कमर थोडासा ट्रॅव्हल करून म्हणजे गाडीत बसून कमर तुटली आम्ही. तर इथं फायनली पोचलो आहे आपण आणि इथे समोर पार्किंगचा एरिया आहे आणि ह्या गल्लीमधून आता ह्या ऑस्कर मिसळ आहे तिथून गल्लीमध्ये आपलं आत जायचं आहे. आम्हाला तुळजापूरला आपण तुळजाभवानीचं दर्शन घ्यायचं आहे.
चला